बातम्या सविस्तर पाहूया। ब्राझीलमध्ये ब्रिक्स संघटनेची 17वी शिखर परिषद पार पडते। यासाठी मूळ सदस्य राष्ट्रांसह इतर अलीकडेच सदस्य झालेल्या 10 राष्ट्रांचे प्रमुखही ब्राझीलच्या रिओ दे जानेरोमध्ये जमले। यावेळी या शिखर परिषदेवर सर्वाधिक सावट जाणवलं ते ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचं। तसंच भारतावरील पहलगाम हल्ल्यासह इराणवरील इस्रायल अमेरिकन हल्ल्यांवरही चर्चा झाली। भारताकडून पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरोधात सर्व सदस्य राष्ट्रांनी उभं राहण्याचं आवाहन केलं। यंदा ब्रिक्समध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग उपस्थित नव्हते, तर रशियन अध्यक्ष पुतिन हे व्हीसीद्वारे सहभागी झाले। दुसरीकडे या ब्रिक्स परिषदेकडे अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचंही बारीक लक्ष होतं। त्यांनी ब्रिक्स सदस्य राष्ट्रांना एक मोठा इशाराही दिलाय। काय काय घडलं ब्रिक्सच्या पहिल्या दिवशी, ट्रम्प यांनी कोणती धमकी दिली आहे, घेऊया एक आढावा। ब्रिक्सची 17वी शिखर परिषद रिओ दी जानेरोमध्ये महत्त्वाचे राष्ट्रप्रमुख, टॅरिफ ते पहलगामवर चर्चा। ब्रिक्स म्हणजेच ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांची आंतरराष्ट्रीय संघटना। यंदा या ब्रिक्सचं यजमानपद आहे ते ब्राझीलकडे। ब्राझीलच्या रिओ दे जानेरोमध्ये या ब्रिक्सची 17वी शिखर परिषद 6 आणि 7 जुलैला आयोजित करण्यात आली। त्यासाठी मुख्य सदस्य राष्ट्रांचे महत्त्वाचे नेते दाखल झाले। 2024 मध्ये या संघटनेत इजिप्त, इराण, इथिओपिया, यूएई, इंडोनेशिया, सौदी अरेबिया या राष्ट्रांचा समावेश झाल्यानंतरची ही पहिलीच शिखर परिषद आहे। यावेळी ब्रिक्स राष्ट्रांनी एक महत्त्वाचं घोषणापत्र जारी केलं। या ट्रम्प यांचं टॅरिफ धोरण ते मध्य पूर्व आशियातील तणाव आणि भारतावरील पहलगाम हल्ल्याबाबतही भाष्य करण्यात आलं। सदस्य देशांनी 31 पानांचं आणि 126 कलमी संयुक्त घोषणापत्र जारी केलं। आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरच्या विरुद्ध असलेल्या एकतर्फी निर्बंधांचा निषेध करण्यात आला। जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांविरुद्ध असलेल्या एकतर्फी शुल्क लादण्याच्या निर्णयावर चिंता व्यक्त करण्यात आली। 22 एप्रिल रोजी भारतावरील पहलगामवरील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला। तसंच इराणवरील इस्रायली हल्ल्यांचाही निषेध करण्यात आला। संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी आणि त्यांच्या संघटनांवर कठोर कारवाई करावी, दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता आणि दुहेरी निकषांवर नकार देण्यावरही भर देण्यात आला। जागतिक दक्षिणेतील विकास आणि आधुनिकीकरणात वाढत्या भूमिकेबद्दल न्यू डेव्हलपमेंट बँकेचं कौतुक करण्यात आलं। मोठ्या मांजरींच्या प्रजातींसाठी इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायन्स या उपक्रमाचं स्वागत करण्यात आलं। इंडोनेशिया या देशाला पूर्ण सदस्यत्व बहाल करण्यात आलं। बेलारूस, बोलिव्हिया, कझाकस्तान, क्युबा, नायजेरिया, मलेशिया, थायलंड, व्हिएतनाम, युगांडा आणि उझबेकिस्तान हे ब्रिक्स भागीदार देश म्हणून घोषित करण्यात आले। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारत आणि ब्राझीलच्या भूमिकेला चीन आणि रशियानं पाठिंबा दिला। हवामान बदलासंदर्भात COP30च्या 2028च्या आयोजनासाठी भारताच्या उमेदवारीचं स्वागत करण्यात आलं। ब्राझीलच्या 2025च्या अध्यक्षपदाचं कौतुक करण्यात आलं। तर 2026 मध्ये ब्रिक्स अध्यक्षपदासाठी आणि 18व्या शिखर परिषदेच्या आयोजनासाठी भारताला पाठिंबा देण्यात आला। तर यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पहलगाम हल्ला हा केवळ भारतावर नाही तर संपूर्ण मानवतेवर हल्ला असल्याचं म्हटलं। दहशतवादाचा निषेध हे आपलं तत्व असलं पाहिजे, सोयीचं नाही। दहशतवाद्यांना बंदी घालण्यात कोणताही संकोच नसावा। दहशतवादाचे बळी आणि समर्थक यांना एकाच तराजूत मापता येणार नाही। वैयक्तिक किंवा राजकीय फायद्यासाठी दहशतवादाला गुप्त पाठिंबा देणं चुकीचंच आहे। विकास, संसाधनांचं वितरण आणि सुरक्षा यासारख्या मुद्द्यांमध्ये ग्लोबल साऊथ दुहेरी मानकांचा बळी ठरलाय। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, जागतिक व्यापार संघटना आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेमध्ये सुधारणांच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला। 20व्या शतकातील जागतिक संस्था 21व्या शतकातील आव्हानांना तोंड देण्यास असमर्थ असल्याचं मत व्यक्त केलं। त्यासाठी नवीन जागतिक व्यवस्थेची गरजही व्यक्त केली। AIच्या युगात जागतिक संस्था अपडेट व्हायला हव्यात असं मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं। तसंच पश्चिम आशियापासून युरोपपर्यंत पसरलेल्या संघर्ष आणि तणावाबद्दल, विशेषतः गाझामधील परिस्थितीबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली। दरम्यान यावेळी कोणत्याही देशानं पाकिस्तानचं थेट नाव घेतलेलं नसलं तरी संदेश साफ होता, दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचा। मात्र संपूर्ण ब्रिक्स शिखर परिषदेवर खरं सावट होतं ते अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प लादू पाहत असलेल्या टॅरिफ धोरणाचं। रिओ दी जानेरोच्या घोषणापत्रातून ट्रम्प यांचं नाव न घेता अवाजवी टॅरिफवर सर्व 11 सदस्य देशांनी टीका केली। एकतर्फी टॅरिफ वाढ ही चिंतेची बाब असून त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली। अर्थात अमेरिकन अध्यक्षांवर थेट टीका करणं सर्वांनीच टाळलं, कारण अमेरिका, चीन, अमेरिका, भारत असे काही व्यापार करार अजूनही प्रक्रियेत आहेत। त्या वाटाघाटींना धक्का लागणार नाही याची काळजी घेण्यात आली। तरीही या शिखर परिषदेवर लक्ष असलेल्या ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना धमकी देऊनच टाकली।
ब्रिक्स देशांची धोरणं अमेरिका विरोधी वाटल्यास सर्व देशांवर 10% टॅरिफ लावू असा इशारा ट्रम्प यांनी दिला आणि यातून कुणालाही सूट देणार नाही असंही त्यांनी बजावलं. सोशल मीडियावरून त्यांनी ही धमकी दिली. ही ट्रम्प धमकी भारतासाठी एक डोकेदुखी ठरू शकते, कारण गेले काही दिवस अमेरिका आणि भारतादरम्यान व्यापार कराराची बोलणी सुरूच आहेत. एकीकडे अमेरिकेसमोर फार न झुकता आपलं हित साधणं आणि त्याच वेळी ब्रिक्समध्ये असूनही अमेरिका विरोधी धोरणांपासून लांब राहणं ही कसरत भारताला करावी लागणार आहे. त्यावरच भारत अमेरिका व्यापार कराराचं यश अवलंबून राहणार आहे. दरम्यान यंदाच्या ब्रिक्स परिषदेत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे अनुपस्थित होते. त्यांच्याऐवजी चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी चीनचं प्रतिनिधित्व केलं, तर रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिखर परिषदेत सहभाग नोंदवला. 7 जुलैला या शिखर परिषदेची सांगता होतीये. त्यानंतर भारताचे पंतप्रधान ब्राझीलमध्येच थांबणार आहेत. ब्राझीलसह द्विपक्षीय बैठकीत व्यापार वाढीवर चर्चा केली जाणार आहे. एकूणच यंदाच्या ब्रिक्स शिखर परिषदेत अनेक विषयांवर चर्चा करतानाच थेट भूमिका घेण्यात आली आणि पाश्चात्य देशांचं प्राबल्य असलेल्या संघटनांच्या बांधणीवर नेमकं बोटही ठेवण्यात आलं. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.